Hello, good morning, students. In the second part, we had seen the second kinds of speech, which was pronoun. In that period, we had seen the definition of pronoun, the examples of pronoun, and the four subkinds of pronoun. These four subkinds were as first, personal pronoun, second, interrogative pronoun, third, demonstrative pronoun, and fourth, indefinite pronoun. Today we are going to learn the remaining subkinds of pronoun. विद्यार्थी मित्र, पाठ 2 मध्ये आपण प्रोनाउन म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याची उदाहरणं आणि त्याचे 4 उपप्रकार पाहिलेले आहेत. आणि आजच्या तासाला आपण राहिलेले जे 4 उपप्रकार आहेत ते उपप्रकार पाहणार आहोत. त्यापैकी पहिला म्हणजे 5 नंबरचा उपप्रकार आहे, तो आहे रिलेटिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे संबंधदर्शक सर्वनाम. आता याची व्याख्या काय सांगता येईल आपल्याला, तर ती इथं दिलेली आहे पहा. द प्रोनाउन विच इज यूज्ड टू शो द रिलेशन बिटवीन टू नाउन्स in the sentence is called relative pronoun. The pronoun which is used to show the relation between two nouns in the sentence is called relative pronoun. म्हणजे काय, तर जे सर्वनाम वाक्यातील दोन नामातील संबंध दर्शविते त्यास रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधदर्शक सर्वनाम असे म्हणतात. For example, I met a person whose son got first rank in the exam. In this sentence, the word whose is a relative pronoun because this word is used to show the relation between two nouns, and these two nouns are as person and son. अंडरस्टँड. म्हणजे हे जे दिलेलं उदाहरण आहे, या दिलेल्या उदाहरणामध्ये हुज हा जो शब्द आहे, हा शब्द काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे संबंधदर्शक सर्वनाम आहे. आता का बरं हे संबंधदर्शक सर्वनाम आहे, तर हु हा शब्द काय केला आहे, म्हणजे पर्सन आणि गॉट या दोन नामातील परस्पर संबंध दर्शविण्यासाठी वापरलेला शब्द आहे. काय, पर्सन आणि सन ह्या दोन नामाचा संबंध दर्शवण्यासाठी हुज या सर्वनामाचा वापर केलेला आहे, म्हणून याला रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे संबंधदर्शक सर्वनाम असं म्हणतात. लक्षात आलं. तर इतर काही संबंधदर्शक सर्वनाम आहे ते पुढील प्रमाणे पहा. हू, होम, व्हॉट, विच, दॅट एक्सेट्रा, म्हणजे ही काय आहेत, संबंधदर्शक सर्वनाम आहेत. लक्षात आलं. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 6, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन, म्हणजे ज्याला आपण कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम असं म्हणतो. द डेफिनेशन ऑफ रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन इज ॲज वेन द ॲक्शन डन बाय द सब्जेक्ट टर्न्स बॅक अपॉन द सब्जेक्ट इज कॉल्ड रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. द डेफिनेशन, when the action done by the subject turns back upon the subject is called a reflexive pronoun. म्हणजे काय, जेव्हा कर्त्याने केलेल्या कृतीचा परिणाम कर्त्यावरच होतो तेव्हा त्या सर्वनामास रिफ्लेक्सिव्ह म्हणजेच कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम असे म्हणतात. काय, जेव्हा कर्त्याने केलेल्या कृतीचा परिणाम कर्त्यावरच होतो तेव्हा त्या सर्वनामास रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन म्हणजेच कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय हर्ट मायसेल्फ. इन धिस एक्झाम्पल द वर्ड मायसेल्फ इज रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन
because it is used to show the action done by the subject turns back upon the subject. म्हणजे या वाक्यामध्ये मायसेल्फ हा जो शब्द आहे हा शब्द रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम आहे. का बरं हे कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम आहे? तर या ठिकाणी जो कर्ता आहे आय, हा कर्ता याने केलेली जी कृती आहे त्या कृतीचा परिणाम कोणावर घडलेला आहे? त्याच्या स्वतःवरच घडलेला आहे. म्हणजे त्याने कोणती कृती केली? हर्ट करण्याची कृती केली. आणि ही हर्ट त्याने कोणाला केलेला आहे? स्वतःलाच केलेला आहे. म्हणजे त्यानं केलेली जी कृती आहे त्या कृतीचा परिणाम कोणावर घडलेला आहे? कर्त्यावरच घडलेला आहे. आणि म्हणून या शब्दाला आपण कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम म्हणजेच रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन असं म्हणतो. लक्षात आलं? दुसरं उदाहरण पहा. We wash our clothes ourselves. In this example, ourself is also a reflexive pronoun because the action done by the subject turns back upon the subject. So, it is a reflexive pronoun. आता हे जे वाक्य आहे या वाक्यामध्ये सुद्धा अवरसेल्फ हा जो शब्द आहे हा शब्द रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम आहे. का बरं आहे? कारण या वाक्यामध्ये कर्ता जो आहे वे हा कर्ता कोणती कृती करतो? वॉश म्हणजे धुण्याची कृती करतो. आणि काय धुतोय? अवर क्लोथ्स म्हणजे आमची कपडे. म्हणजे वे हा जो कर्ता आहे तो कर्ता स्वतः क्रिया करतोय, म्हणजे त्याची जी क्रिया आहे ती कुणावर होते? स्वतःवरच होते, म्हणजे स्वतःकडूनच घडली जाते. म्हणजे वी वॉश अवर क्लोथ्स अवर सेल्फ म्हणजे आम्ही स्वतःच आमची कपडे धुतो. बरोबर आहे? आणि म्हणून या वाक्यामध्ये अवर सेल्फ हा जो शब्द आहे हा कर्म कर्तृत्ववाचक सर्वनाम आहे. लक्षात आलं? तर इतर काही कर्म कर्तृत्ववाचक सर्वनामं ती पुढील प्रमाणे दिलेली आहेत. माय सेल्फ, युअर सेल्फ, हर सेल्फ, इट सेल्फ, आवर सेल्फ, युअर सेल्फ, देम सेल्फ ॲक्सेट्रा. लक्षात आलं? तर अशा पद्धतीने हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 7, इम्पॅथिक प्रोनाउन म्हणजे प्राधान्यदर्शक सर्वनाम. The definition of emphatic pronoun is as the pronoun which is used for the sake of emphasis is called emphatic pronoun. The pronoun which is used for the sake of emphasis is called emphatic pronoun. म्हणजे ज्या सर्वनामाचा उपयोग जेव्हा एकट्यानेच अशा अर्थाने केला जातो तेव्हा त्यास एम्फॅटिक प्रोनाउन असे म्हणतात. काय? ज्या सर्वनामाचा उपयोग जेव्हा एकट्यानेच अशा अर्थाने केला जातो तेव्हा त्या सर्वनामास एम्फॅटिक प्रोनाउन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल, आय मायसेल्फ मेड धिस काइंड. आय मायसेल्फ मेड धिस काइंड. In this example, the word myself is emphatic pronoun because it is used for the sake of emphasis of subject. So, it is emphatic pronoun. आता ह्या उदाहरणामध्ये मायसेल्फ हा जो शब्द आहे तो शब्द प्राधान्यदर्शक सर्वनाम आहे. आता का बरं हे प्राधान्यदर्शक सर्वनाम आहे? तर मायसेल्फ हा शब्द जो आहे तो शब्द काय केलेला आहे? एकट्यानेच या अर्थाने वापरलेला आहे. म्हणजे कसा? आय मायसेल्फ मेड धिस काइंड म्हणजे मी स्वतःच हा पतंग बनविलेला आहे. म्हणजे कोणी बनवलेला आहे? मी स्वतः बनवलेला आहे, म्हणजे एकट्यानेच बनवलेला. बरोबर आहे? म्हणून मायसेल्फ हा शब्द जो आहे तो काय आहे? एम्फॅटिक प्रोनाउन आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. She herself says so. In this sentence, the word herself is also emphatic pronoun because
इट इज यूज्ड फॉर द सेक ऑफ एम्फसिस. सो इट इज इम्पॅथिक प्रोनाउन. आता या उदाहरणामध्ये हरसेल्फ हा जो शब्द आहे तो शब्द काय आहे? एम्पॅथिक प्रोनाउन म्हणजे प्राधान्यदर्शक सर्वनाम आहे. का आहे? कारण हा जो शब्द आहे हा शब्द वाक्याचा जो कर्ता आहे त्या कर्त्याने स्वतःसाठी वापरलेला आहे. म्हणजे शी हरसेल्फ सेज सो, म्हणजे ती स्वतः तसं म्हणते. कोण? ती स्वतः तसं म्हणते. लक्षात आलं? म्हणजे ती स्वतः हरसेल्फ स्वतःवर आपण काय केलेलं आहे? जास्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून या वाक्याला किंवा या शब्दाला आपण प्राधान्यदर्शक सर्वनाम असं म्हणतो. लक्षात आलं? 8वा जो प्रकार आहे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, म्हणजे ज्याला आपण विभाजक सर्वनाम असे म्हणतो. The definition of distributive pronoun is as the pronoun which is used to refer to person or thing one at a time is called a distributive pronoun. काय? The pronoun which is used to refer to person or thing one at a time is called a distributive pronoun. म्हणजे जे सर्वनाम एका वेळी एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी वापरले जाते त्यास डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा पहा. जे सर्वनाम एकाच वेळी एकाच व्यक्ती किंवा वस्तूचा निर्देश करण्यासाठी वापरले जाते त्यास डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन असे म्हणतात. एक्झाम्पल पहा. Can anyone answer my question? In this example, anyone, the word anyone is a distributive pronoun because it is used to refer to person, any person. So, it is a distributive pronoun. आता या उदाहरणामध्ये एनिवन हा जो शब्द आहे हा शब्द काय आहे? विभाजक सर्वनाम आहे. का बरं विभाजक सर्वनाम आहे? कारण तो शब्द एनिवन म्हणजे एकाच व्यक्तीचा निर्देश करण्यासाठी वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी ते डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहे, विभाजक सर्वनाम आहे. लक्षात आलं? दुसरं एक्झाम्पल पहा. आयदर ऑफ यू कॅन गो. इन दिस सेंटेन्स the word either is also distributive pronoun because it is also used to refer to person. म्हणजे या वाक्यामध्ये सुद्धा either हा शब्द काय आहे? विभाजक सर्वनाम आहे आणि तो सुद्धा कशासाठी आहे? एकाच व्यक्तीचा बोध करण्यासाठी किंवा निर्देश करण्यासाठी वापरलेला आहे. म्हणजे either of you can go, आपल्यापैकी तुमच्यापैकी एक जण जाऊ शकतो. लक्षात आलं? अशा पद्धतीनं हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन आहेत. द सम अदर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स म्हणजे इतर काही हे विभाजक सर्वनाम आहेत. ती कोणती आहेत? तर ती इथं दिलेली आहेत पहा. इच, नायदर, एनीवन, एनीबडी, एव्हरीवन, एव्हरीथिंग, एक्सेट्रा. तर अशा पद्धतीनं ही डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स आहेत. लक्षात आलं? आणि या ठिकाणी आपलं सर्वनाम म्हणजे काय, सर्वनामाची व्याख्या, सर्वनामाची उदाहरणं आणि सर्वनामाचे 8 प्रकार इथं पूर्ण होतात. लक्षात आलं? तर इथं आपण थांबूयात आणि पुढील भाग आपण पुढील तासामध्ये पाहूयात.